नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे कारण यावर्षी पावसाबद्दल मोठा बदल होणार आहे। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी एक जबरदस्त टिप येथे पाहू शकता। शेवटी एक जबरदस्त टिप सांगणार आहे जी तुमचं नुकसान वाचवू शकते। तर पहा मित्रांनो, यावर्षी एल निनो या परिस्थितीमुळे पाऊस कमी होण्याची शक्यता आहे। यावर्षी पाऊस हा कमी होणार आहे, म्हणजेच चुकीचं वाण निवडलं तर मोठं नुकसान होणार आहे। सोयाबीन पिकाचं जर चुकीचं वाण तुम्ही निवडलं तर तुमचं मोठं नुकसान हे होणार आहे। म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत कोणते सोयाबीन वाण निवडावे आणि कोणती काळजी घ्यावी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वाण निवडताना जमीन कोणती हे लक्षात घ्यायचं आहे। तुमची जमीन कोणती आहे यावरून तर येथे पाहू शकता हलकी। तुमची जर जमीन हलकी असेल तर येथे पाहू शकता लवकर येणारे वाण निवडा, म्हणजे 90 ते 95 दिवसात जे वाण येईल ते वाण निवडा। तर येथे पाहू शकता JS 9355, JS 2034, JS 956, MS 725 हे वाण तुम्ही निवडू शकता। तर दुसरी गोष्ट म्हणजे मध्यम। जर तुमची मध्यम जमीन असेल तर मध्यम कालावधीचं येणारं वाण तर येथे पाहू शकता फुले दुर्वा KDS 992 हे वाण। आणि येथे पाहू शकता अजून खाली MAUS म्हणजे माऊस कंपनीचं 612 हे वाण होऊ शकता। तर JS 335 हे एक वाण मध्यम कालावधीचे वाण आहेत। तसेच फुले किमया KDS 753 हे सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर तुमची जमीन जर भारी असेल तर येथे पाहू शकता भारी जमिनीसाठी जास्त कालावधीचे वाण फुले संगम KDS 726, माऊस 162, ग्रीन गोल्ड। तर हे 4 वाण तुम्ही वापरू शकता जर तुमची भारी जमीन असेल तर। हे लक्षात ठेवा, चुकीचं वाण जर तुम्ही निवडलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे। तर योग्यच वाण निवडा आणि मोठी सूचना, फक्त जाहिरात पाहून प्रायव्हेट कंपनीचे बियाणे घेऊ नका। फक्त जाहिरातीला बळी पडू नका आणि प्रायव्हेट कंपनीचे वाण अजिबात घेऊ नका। मागच्या वर्षी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे। शक्यतो कृषी विद्यापीठाचे किंवा खात्रीशीर वाण असेल तेच तुम्ही निवडा। इथे कमेंट करा तुम्ही कोणतं वाण निवडणार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आता सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटर्जी म्हणजे एकाच वाणावर अवलंबून राहू नका। जर तुमच्याकडे भरपूर क्षेत्र असेल तर 3 एकरवर लवकर येणारं वाण लावा, 3 एकरवर मध्यम वाण, तर 3 एकरवर उशिरा वाण। असं तुमच्याकडे भरपूर जर जमीन असेल तर तुम्ही अशा प्रकारे लावू शकता। तर येथे पहा, यामुळे पाऊस कमी जास्त झाला तरी पूर्ण नुकसान होणार नाही। अजून महत्त्वाचं इथे पाहू शकता बियाणे नेहमी सर्टिफाईड घ्या। कोणतंही असं प्रायव्हेट कंपनीचं घेऊ नका, जे सर्टिफाईड असेल तेच घ्या। पॅकिंग लेबल जपून ठेवा आणि थोडं सॅम्पल ठेवा, तक्रारीसाठी पुढे तुम्हाला उपयोगी येईल। तर इथे पाहू शकता आणि यावर्षी विशेष लक्ष द्या कारण यावर्षी पाऊस हा कमी होणार आहे। पाण्याची व्यवस्था ठेवा, इरिगेशनचं बॅकअप ठेवा। शेवटी महत्त्वाची सूचना, योग्य वाण जर निवडलं आणि योग्य प्लॅन जर केला तर तुमचा नफा हा होणारच आहे। चुकीचा निर्णय जर घेताल तर तुमचं मोठं नुकसान होईल। तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा, इतर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा खऱ्या आणि उपयोगी माहितीसाठी। धन्यवाद।